नमस्कार मित्रांनो, मी विलास उपासे माहिती कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज 30 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाकडून महत्त्वाचे आणि असे दोन निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहेत। ते दोन निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेले कोणते आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, पहिला निर्णय म्हणजे जो काही कापूस आणि सोयाबीन 2023 खरीप हंगामचा जो काही अनुदान रखडलेलं होतं, बऱ्याच दिवसापासून ते अनुदान मिळणार का नाही याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती। त्या संबंधित जो काही निधी आहे तो उपलब्ध करण्यात आला होता, पण त्या निधीचं अद्यापही वितरण झालेलं नव्हतं। पण आज सकाळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून डीबीटी द्वारे 1:12च्या दरम्यान या निधीचं वितरण हे केलेलं आहे। त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। जे काही लाभार्थी होते 68 लाख जे काही लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। जवळपास 2,500 कोटीचा निधी हा वितरित करण्यात आला होता। ज्या लाभार्थ्यांना पैसे अजून आलेले नाहीत त्यांना येतील, कारण डीबीटी द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत, त्यामुळे थोडा वेळ लागतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजना, जे काही नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता आहे, ज्यांना अशी 5वा हप्ता येणार याची पण खबर होती, अशा शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची गोष्ट आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता सुद्धा आता पीएम किसान योजनेचा 5वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी मिळणार आहे। त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता सुद्धा आता एकत्रित मिळणार अशी बातमी पुढे आलेली आहे। कारण राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 5व्या हप्त्यासाठी जो काही 2,255 कोटीचा निधी आहे तो पण उपलब्ध केलेला आहे आणि त्याच्या संबंधित एक GR पण आज निर्गमित केलेला आहे। तो GR तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय। तर त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की जो काही नमो शेतकरी योजनेचा निधी आहे तो 2,255 कोटीचा निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। तर आज ती शेतकऱ्यांमध्ये आता डबल खुशीचं वातावरण आहे, कारण आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 2,000च्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता असे 4,000 रुपये 5 ऑक्टोबर रोजी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण एकाच दिवशी 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या शेतकऱ्यांना, जवळच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।